पाटणा देवीच्या दर्शनासाठी आज आम्ही आलो. इथे हेमाडपंथी पद्धतीचं एक अत्यंत प्राचीन असं भगवान शंकराचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये हा एक प्राचीन मराठीचा एक शिलालेख कोरलेला आहे आणि तो विक्रम संवत 1025 असा आहे. म्हणजे मराठी भाषेच्या शिलालेखाच्या मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचा संबंधी जे शिलालेख शोधले गेले त्यातील हा एक प्राचीन असा शिलालेख इथे पाहायला मिळतो आणि तिथे स्पष्टपणाने अशी एक असा उल्लेख आहे की हा 1025 साली या मंदिराची उभारणी झालेली आहे. मंदिर हे अतिशय सुंदर प्राचीनत्वाच्या अनेक खुणा घेऊन असलेलं अजूनही सुस्थितीत आहे. कोणत्या प्रकारचं ही इंजिनिअरिंग असेल की ज्यामुळे हे अनेक शतकानुशतक हे मंदिर जैसे ते आहे. बोला काहीतरी झालं ना. तर 1025 शके 1025 मधला शिलालेख विक्रम संवत शके 1025 मधला शिलालेख या ठिकाणी आहे. डॉक्टर राजेंद्र सलालकर आणि या ठिकाणी आलेलो आहोत. पाटणा देवीच्या जवळ हे हेमाडपंथी शैलीतलं अतिशय प्राचीन असं शिव मंदिर या ठिकाणी आहे आणि शेजारी कन्हेरगड नावाचा शिवकालीन असा किल्ला या परिसरात आहे. संपूर्ण शैली ही हेमाडपंथी या प्रकारची शैली आहे आणि साधारणतः 1325 हा कालखंड जर आपण बघितला तर यादव कालखंडातलं हे अतिशय महत्वाचं असं मंदिर आहे. भास्कराचार्यांच्या समकालीन. भास्कराचार्यांच्या बरोबर समकालीन असं आणि शेजारीच भास्कराचार्यांचाही जिथे शून्याचा शोध लागला असंही ते अतिशय प्राचीन असं स्थळ पाटणा देवी परिसरामध्ये इथे आहे आणि पाटणा देवीचा शिलालेख सुद्धा या ठिकाणापासून 1 किलोमीटरवर जवळच आहे. धन्यवाद.